1995 मध्ये सगळं सोडून मी शेतकऱ्यांमध्ये लागलो आणि विदर्भाच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा जो प्रश्न आहे तो जागतिक स्तरावर नेला व पंतप्रधान मनमोहन सिंगांना मी माझ्या गावी आणलं होतं। त्याच्यानंतर मी मागच्या 8.5 वर्ष महाराष्ट्राच्या किसान मिशनचा अध्यक्ष होतो। मंत्रिपदाचा मला दर्जा होता। कारण त्याचं कारण असं होतं की 2014 मध्ये मी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे पंतप्रधानांच्या चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता व या कार्यक्रमाचा मी अँकर होतो दिल्लीमध्ये। त्यावेळेस चाय पे चर्चा कार्यक्रम सगळ्या चॅनलवर झाला आणि भारताच्या पूर्ण शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि भारताच्या पंतप्रधानांनी पहिले म्हटलं की मी लागवडीचा खर्च कमी करणार, बँका शेतकऱ्यांच्या दारावर घेऊन जाणार, सिंचनाची व्यवस्था करणार, सिंचनासाठी वीज देणार, कापूस सोयाबीन बियाण्यामध्ये लागवड पद्धत व तंत्रज्ञान बियाण्याचं तंत्रज्ञान घेऊन येणार, कोरडवाहू क्षेत्रात तेलबिया डाळ पिके कडधान्य पिकासाठी विशेष प्रोत्साहन देणार, हमी भावासाठी स्वामीनाथननी दिलेला फॉर्म्युला वापरणार, रासायनिक शेतीमुळे जे काही आजार जडत आहेत किडनीचे कॅन्सरचे त्याच्यावर मी काम करणार, पाण्याची शुद्धता आणणार, आम्लता कमी करणार, लागवडीचा खर्च अर्धा करणार। हे मोठे प्रश्न आहेत। शेतीचे मूलभूत प्रश्नावर पंतप्रधानांनी हॉट बटन प्रेस केला आणि भारताच्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 14 मध्ये त्यांना लोकांनी निवडून दिलं। त्यांनी प्रयत्नही केले, मी मात्र त्यांच्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या एजन्सीज ज्या होत्या त्या बरोबर चालल्या नाही। जसं त्यांनी जमिनीचं स्वास्थ्य बघायला घेतलं आणि अनेक जिल्ह्यात त्या स्वास्थ्यही बघितल्या गेलेलं नाही। म्हणजे लागवडीचा खर्च वाढला, रासायनिक खर्च जास्त लागला, पाण्याचं सिंचन वाढलंच नाही आणि विद्युत अजूनही प्रलंबित आहे। लोकांना विद्युत पुरवठ्याचे कनेक्शन दिले जात नाही, दिले जातात तर तो पुरवठा बरोबर होत नाही, तर उत्पन्न अर्ध झालं आहे। म्हणजे विदर्भातलं नाही महाराष्ट्राचं 80 लाख हेक्टरमधलं पीक आहे कापूस आणि सोयाबीन। या दोघंही पिकं यावर्षी हमी भावाच्या कमी भावात विकले गेले। दिल्लीचं जे आंदोलन आहे त्यांना हमी भाव वाढवून पाहिजे आणि इथं सरकारनं दिलेल्या हमी भावातील सरकारनं घेतलेलं नाही। आज भाजपचे आमदार खासदार खेड्यात जात आहेत ना, त्यांना लोक हाकलून लावत आहेत। परंतु दाभाडी हे स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या याच्यावरच निवडलं होतं। 2019 मध्ये ते पांढरकवड्याला माझ्या बोलण्याने आले। त्यांच्या पांढरकवड्याच्या कार्यक्रमाला जे कोणी उपस्थित असतील त्यांनी पाहून घ्यावं। 3 ते 4 लाख महिलांना, आदिवासींना व बंजारा लोकांना मी तिथे आणलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं घोषणा केली होती आणि ती सगळ्या वेबसाईटवर आहे त्यांचं पूर्ण भाषण। त्यांनी म्हटलं होतं की मी आदिम जातीच्या म्हणजे कोलामांना घरं देणार, शुद्ध पाणी देणार, भटक्या जमातीलाही पक्के घरं देणार, शुद्ध पाणी देणार, त्यांना समाज जीवनात घेऊन येणार। महिला बचत गटाच्या मार्फत मायक्रो फायनान्स कंपन्या व सहकारी पतसंस्था लुटत आहेत MLM वाल्या, त्या सगळ्या सहकारी संस्थां त्यांच्या महिला बचत गटावरील कर्ज म्हणजे आजकाल काय करतात बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट काय करतात, सगळा खर्च पीक कर्ज सगळंच्या सगळं बचत गटाच्या नावावर देतात, मात्र कर्जमाफीमध्ये बचत गटाचा समावेश होत नाही। तर पंतप्रधानांनी म्हटलं होतं की मी महिला बचत गटाचे कर्ज परत करणार, सर्व महिला बचत गटांना 3 लाख रुपये भांडवली खर्च देणार। हे मोठ्या गोष्ट आहे। बचत गटांना मुद्रा योजनेचा फायदा देणार। आता 10 वर्षानंतर परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यात अशी आहे। माझे एक मित्र आहे प्रवीण बर्दापूरकर, त्यांनी हा लेख 2 दिवसापूर्वी लिहिला, मी तो जाणून बुजून जोडला आहे
गुजरातमध्ये 8 आत्महत्या वर्षाला होतात, इथे दररोज 8 आत्महत्या होतात. या 10 वर्षात 32,000 आत्महत्या झाल्या. प्रत्येक वर्षीचा सरासरी 3,000च्या वर गेला आहे आकडा. हा विक्रमी आहे. म्हणजे काँग्रेसच्या राज्यात आत्महत्या होत होत्या अशा नाही. काँग्रेसचं राज्य बरोबर नव्हतं म्हणून आपण मोदींना पर्याय निवडला, पण आमची निराशा झाली आहे. आता आम्ही काय म्हणतो की पंतप्रधानांनी हे जे 14 प्रॉमिसेस केले होते, पंतप्रधान म्हणतात की मी पिण्याचं पाणी दिलं, असं करतात ते, गॅरंटी बनतात त्यांची. अरे पिण्याचं पाणी, यवतमाळमध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. 302 कोटी चा प्रकल्प त्यांच्या लोकप्रतिनिधी खाऊन टाकलाय. 24 तास पाणी देणार होते नळाने. यांच्या योजना बघा तुम्ही, योजना मंजूर योजना 2200, पूर्णत्वाला गेलेल्या योजना 116, 118. म्हणजे पिण्याचं पाणी देऊ शकले नाही, पक्के घरं देऊ शकले नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीत माझा एक व्हिडिओ आहे. लोकांना अन्न सुरक्षा मिळत नाही आहे, लोकांना वंचित ठेवलं जात आहे. पण मोदीच्या सरकारमध्ये कमीत कमी त्यांनी 80% लोकांना अन्न सुरक्षा देणारं हे भारत एकमेव राष्ट्र आहे. ते चांगली गोष्ट आहे. मोदींनी जे काही प्रयत्न केले मी चांगले म्हणतो, पण ग्रामीण आणि कृषीच्या संबंधी त्यांचा फोकस चुकला असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा तुमच्याशी मिळणार आणि अर्थसंकल्पातून दिलेला पैसा विदर्भ मराठवाड्याला कसा मिळाला नाही याचं देणार. आज विदर्भात नेतृत्व आहे. यवतमाळ जिल्हा बघा, सगळे भाजपचे आमदार आहे, 10 वर्षापासून निवडून देत आहे, कोणाला मंत्री केलं नाही, काही नाही, काही नाही. बिचारे आपल्या टक्केवारीत चालू आहे त्यांचं जे काही चालू आहे. म्हणजे मला काय बोलायचं आहे की आम्हाला मोदीचा विरोध करायचा नाही आहे, परंतु आम्ही एक कार्यक्रम दिलेला आहे की तुम्ही जे आश्वासन दिले आहे तेच पूर्ण करा. आणि यासाठी उद्याला मोदीजी येत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला मी तुमच्या मार्फत निरोप देत आहे की याच्यावर बोला म्हणून. आता मोदी येतील, बाबा पण 500 वर्षापासून लढा होता, मी राम मंदिर बांधलं, हे केलं, ते केलं. अरे अन्नदाता उपाशी मरत आहे, त्याचं काय करणार. अन्न सुरक्षा मी लागू केली होती. या मागच्या राज्य सरकारमध्ये मी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अन्न उपजत नाही म्हणून मी अन्न सुरक्षा सुरू केली होती. या सरकारनं बंद केली. त्यांना नगद पैसे देतात 100-150 रुपये. म्हणजे उपाशी मरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या विदर्भ मराठवाड्यात सर्वात जास्त आहे. म्हणजे दाभाडीचा कार्यक्रम फेल, पांढरकोड्याचा फेल. आता यवतमाळमध्ये ते काय बोलतील मला माहीत नाही. हेच बोलतील का मोदीजी काय बोलतात. 64मध्ये नेहरूजींनी हे बोलले, 66मध्ये हे बोलले, किंवा इंदिरा गांधींनी अशा पॉलिसी घेतल्या. अरे ते गेले ना, जमा झालेत ते. आणि त्यांनी त्यावेळेस भारताला दिशा दिली, त्यावेळेस त्यांनी लोकांना निवडून दिलं. आज तुमच्यापाशी सत्ता आहे ना. नागपूरचा विकास दिसतो मला, डोळ्यांनी दिसतो, पण नागपूरचं नेतृत्व भाजपला चालतच नाही. अशी परिस्थिती आली आहे, हे बोलाच्या लायकीचे नाही आहे. तर उद्याला आम्ही जाब विचारणार आहोत. आम्ही शेतकरी विधवा घेऊन पंतप्रधानांना भेटण्यासाठी पत्र दिलं आहे की पंतप्रधानांनी आम्हाला भेटावं. 5 लोकांना भेटा, 6 लोकांना भेटा, राजकीय नेत्यांना भेटू नका, पण त्यांच्या वेदना जाणून घ्या. कारण यांचे नेते तर मोदीसमोर उभेच राहत नाही. हो, मोदीसमोर कोणीच उभा राहत नाही, काही बोलत नाही. आणि नागपूरचं तर इम्पॉर्टन्स संपलं आहे जी. आजकाल तुम्ही बघा ना, ते मुख्यमंत्री वगैरे सांगितले, कोणालाच माहीत नव्हतं कोण आहे मुख्यमंत्री. ते मध्य प्रदेशचे, राजस्थानचे. आणि नागपूरचा तो हेडक्वार्टर जो होता, तो हेडक्वार्टर डमी झाला आहे.
नितीन गडकरी तर मला वाटते तिकिटी राहील की नाही राहील. परंतु एक मी सांगतो, मी एक कार्यकर्ता आहे, माझं आयुष्य दिलं आहे लोकांमध्ये फिरू फिरू. महाराष्ट्रामधून एकही जागा भाजप व भाजपचे हे विकत घेतलेले लोक यांच्या कोणीही निवडून येणार नाही. 48च्या 48 जागा पडतील. आणि 400 पारवाले जे आहेत ना, त्यांनी स्वतःची नैया पार करून घेतली तर खूप आहे. थोतांड आहे, थोतांड आहे, मोदीजी थोतांड आहे. यांना काही नाही आहे. कोणत्याही पक्षातून या, मंत्री व्हा, खासदार व्हा, नैतिकता होती, डिफरन्स होता, सतरंजा सुटला सगळ्यांनी. आपल्याला काही, मी माझं सगळं लिहून दाखवलं आहे. मी टेक्निकली पूर्ण उत्तर देऊ शकतो. माझा काही राजकीय विरोध नाही. पण अशा संस्कृतीचे लोक, ज्यांना काय म्हणतात आपण NPD म्हणतो ना, आत्ममुग्धता हा विकार असतो. म्हणजे मी जे बोलत आहो तेच खरं बोलत आहो. मी आहो, मीच आहो, माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. हे आत्ममुग्धता खूप खराब असते. करोना काळात सगळ्यांनी लॉकडाऊनमध्ये बघितली आहे. जेव्हा दोन्ही घरी राहत होते तेव्हा पाहून घेतलं. NPD इज अ व्हेरी डेंजरस डिसीज, और फॉर अ रूलर इट इज व्हेरी डेंजरस. हिटलरलाही NPD होता, नरेंद्र मोदी साहेबांना NPD आहे. विनम्रता नावाची गोष्ट नाही, सत्यता समजून होण्याची गोष्ट नाही. मला एक सांगा, जर इतक्या आत्महत्या होत असतील आणि फ्रंट पेजची बातमी असेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातून 10 वर्षापूर्वी फोन यायचे. मुख्यमंत्री मनमोहन सिंग पांढरकोड्याला फोन करायचे. आणि या लोकांनी माझं इनकॅश केलं. दाभाडीला आले त्यावेळेस दाभाडीला सगळे प्रश्न मी दिले होते की जमिनीची पोत वाढवा, ही पिकं बंद करा, टेक्नॉलॉजी भारताला येऊ द्या. आता शेणाच्या गोष्टी करतात, या सगळं केमिकल फार्मिंग होत आहे. या गहू आणि तांदळामुळे लोकांना कॅन्सर होतोय. अशा लोकांना आजार होतोय की आपल्याला माहिती पडत नाही. सगळ्या किडन्या खराब होत आहेत. सगळं म्हणजे सस्टेनेबल लाईफस्टाईल, सस्टेनेबल काहीच राहिलेलं नाही. आणि हे चिंतेचा विषय आहे. सगळ्यांनी भेटून याच्यावर काम करण्याची गरज आहे. समाज जीवन जिवंत करायची आवश्यकता आहे. आम्ही तर म्हणलं होतं मातीचं पुनर्जीवन करा, पाण्याचं पुनर्जीवन करा, मग लोकांचं पुनर्जीवन होऊन जाईल ना. अरे महिलांच्या भावनांचा व्यापार करतात तिथे DRDAचे अधिकारी. उमेद संस्थेमार्फत महिलांना गाडी, जेवण देण्यात येत आहे. आणि या म्हणून, आणि त्या महिलांना दिवसभर बसून ठेवतात. 2019 महिलांना पैसे दिले नव्हते, तुम्ही ट्रक करून या म्हणून. हे महिला येत नाही आज. परंतु एक 15,000चा पेंडॉल भरायला लागतेच काय. भाजप तर ते 2 रुपये SMS वाले येऊन जातील तेवढे. तर मी माझं सगळं लिहून दिलं आहे. एनीबडी वॉन्ट्स एनी क्वेश्चन, आय एम फ्री टू आन्सर. नाही, त्यांनी खुर्च्यात 15-20 हजार ठेवले आहे आणि तो पेंडॉलही पडला. त्याचा सेफ्टी सर्टिफिकेट अजून मिळालेलं नाही आहे. आणि मला वाटतं ते अजून पडला तर असं होईल की त्या महिला बिचाऱ्या मरून जातील आणि मोदींजींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. नाही, ते कुठलाही व्हिडिओ चालवतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. खुर्च्याच नाही आहे 1.5 लाख तर येणार कुठून. आणि आता तर जेव्हा मी आवाज काढला आहे तर ते प्रत्येक लोकांचं स्कॅनर लावून पाहतील. आय कार्ड पाहून बाप कोण आहे, हे कोण आहे, हे कोण. आणि शेतकरी प्रश्न विचारणार आहे. नाही, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, यांच्या आमदाराचं, यांच्या माजी खासदारांचं ज्याप्रमाणे स्वागत लोक गावात जात आहे, यांचे ट्रक जात आहे विकसित भारतचे,
जसा स्वागत करण्यात येत आहे तशाच प्रकारचं स्वागत मोदीचं करण्यात येईल. आणि आंदोलन करणार असेल तर इथं प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तुम्हाला सांगू काय, पण लोकांमध्ये असंतोष आहे. जेव्हा 10,000 रुपया क्विंटलनं कापूस विकला आणि आता 6,000 रुपयानं विकायची वेळ आली आणि त्याला म्हणते का तुले आम्ही वर्षाचे 6,000 देतो, 500 रुपये देतो. अहो मी आत्ता तुम्हाला ऐकून दाखवू का शेतकऱ्याचा यांचा फोन येते तेव्हा शेतकरी कसे बोलतात. मी राजकारण कानात नाही आहे, मात्र काँग्रेसपेक्षा जास्त भाजपला विरोध आहे सध्या. भाजपने ज्याप्रमाणे अजित पवारांना शिव्या दिल्या होत्या, अजित पवारांना घेतलं, नंतर त्यांनी ते विकत घेतले लोक खोकेवाले, तर त्याच्यामुळं त्यांची प्रतिमा गेली आहे. आणि देवेंद्र फडणवीसचं तर बिलकुल त्यांना कट्टू साईज केलेलं आहे, कट्टू साईज. बोला सर. हां नाही हो, मी पदावर होतो त्यावेळेची घटना झाली. कारण आहे ना, मूलभूत प्रश्न काय, क्रेडिट या प्रश्नावर सरकार हात घालत नाही, कॉस्टवर घालत नाही आहे आणि क्रॉपवर घालत नाही. भारतातून बाहेरून तेल येईल, डाळी बाहेरून येतील आणि इतके शेतकरी नाही लावतील. क्रेडिट, क्रॉप अँड कॉस्ट अँड रिस्क मॅनेजमेंट. पंतप्रधानांनी म्हटलं, पंतप्रधान इन्शुरन्स स्कीम, पहिले राष्ट्रीय पीक विमा सुरक्षा स्कीम होती, यांनी आपली आणली. काटणी म्हणजे पेरणी आणि कापणीपर्यंत देऊ म्हणे. आज त्या योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 500 कोटी रुपये भ्रष्टाचार होत आहे. तुम्ही समजून घ्या की धोरणं हे कृषी हा विषय जो आहे ना, हा केंद्राचा आहे. राज्यावर काय तुम्ही खापर फोडता. धोरणात्मक निर्णय, यावर्षी कापूस त्यांनी इम्पोर्ट केला, कापसाचे भाव पडले. डाळी कशा बाहेरून बोलावता. यांना निवडणुकीची आहे, हे चाकारमान्या लोकांसाठी आहे, हे गरिबांसाठी थोडी आहे सरकार, शेतकऱ्यांसाठी तर बिलकुल नाही आहे. शेतकरी आंदोलन का करत नाही हे तुमचा विषय आहे. शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा त्यांचे नेते भाडकावून निघाले, नेत्यांनी त्यांच्याशी बेईमानी केली, त्याच्यामुळे आंदोलनाचा नेतृत्वावरील विश्वास उडालेला आहे. मात्र शेतकरी आंदोलन करत आहे. 8 तासाला 24 तासाला 8 शेतकरी आत्महत्या करून आंदोलन करत आहे. मोदींना दाखवतील ना, काँग्रेसला दाखवले दिवस महाराष्ट्रातून समूळ नष्ट केलं होतं. आता मोदीमुक्त महाराष्ट्र होणार. मोदींनी गावगावी फिरून घ्यावं. मी लोकांमध्ये फिरतो आणि इंडिया अलायन्स जर शेतकऱ्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कार्यक्रम आणत नसतील तर त्यांनाही मतदान होणार नाही. आजकाल राजकारणात पोटभरू नेते आल्यामुळं आणि जिकडे तिकडे पोटभरू लोकांच्या भरणा झाल्यामुळे आणि भ्रष्टाचाराने कळस गाठल्यामुळे आंदोलनाची धार कमी झाली आहे. जन आंदोलन होतच नाही आहे, लोक जमवून घेते आपला. आपला काही प्रश्न. मी साईनाथ सोबत, स्वामीनाथन सोबत काम केलं आहे. नॅशनल कमिशन ऑफ फार्मरवरही होतो, नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिलवरही काम केलं आहे. मला CNN 2004मध्ये इंटरनॅशनल रडारवर शेतकरी आत्महत्या विषय आणला म्हणून मला इंडियन ऑफ द इयरचा अवॉर्ड दिला होता 2004. आणि मी सांगतो तुम्हाला की माझं तोंड बंद करण्यासाठी मला मंत्रिपद दिलं होतं, पण मी तोंड कधीच बंद नाही केलं. आणि आत्ताही मीच बोलत आहो. विरोधी पक्ष काय बोलत नाही मलाही माहीत नाही. सगळ्यांना विरोधी पक्षाच्या लोकांनी काय केलं 50 वर्षात, पोट भरू धंदे केले ना. सगळ्यांना ईडीची भीती वाटत असते, पण मोदीजी खोटं बोलतात. मोदीजी पाठपुरावा करत नाही. मोदीजी पाशी शिकले सवरलेले लोक नाही. मोदीजी 6वी पर्यंतचा रेकॉर्ड आहे त्यांचा, त्याच्यानंतर ते सरळ MA झाले आहे.
मोदीजींच्या स्मृती इराणी व नजमा हेपतुल्ला यांची PhD बोगस आहे, न्यूपोर्ट युनिव्हर्सिटीकडून आली आहे. तर असे भंकाच लोक त्याच्या मंत्रिमंडळात आहे, सगळे चापलूस लोक आहे. आता मला सांगा, 18 लाख कोटी नाहीवर कर्ज होतं. जेव्हा मनमोहन सिंगाचं सरकार होतं तेव्हा रोड अथॉरिटीवर कर्ज किती होतं? 50,000 कोटी. आता 18 लाख कोटीचं कर्ज झालं आणि त्याचं जे नाहीचे बॉन्ड आहे त्याचं व्याज अर्थसंकल्पातून देतात ते लोक, आणि वेलफेअर स्कीमचे पैसे कमी करतात. म्हणजे हा डेव्हलपमेंटचा मॉडेल किती खराब आहे, सिमेंटचे रोड बनवायचा. आणि राजनेत्याचे पोरं 1000 कोटीचे मालक कसे होतात मला सांगा ना. कोणी वर्षभर होणारे महोत्सव पाहत नाही, या महोत्सवचे फंड कसा कलेक्ट केला जातो हेही पाहत नाही. कोणी हेही विचारत नाही का हे एग्रो विजन काढतात, याचा फायदा कोणाला होतो, याचा फंड कलेक्शन कसा होतो तुम्ही बघा ना. RTI मध्ये अर्ज टाका. राजकारणातील पोटभरू लोकांचं नाड्या पकडल्या आहे मोदींनी. आणि मोदींचं एक प्लस पॉईंट आहे, 10 वर्षात त्यांच्यावर सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचा आरोप झाला. लोकांना तेच आवडत असतील, परंतु मूलभूत जे आहे की कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेत कसं शोषण. आता महिला बचत गटाच्याला कर्ज कोण देतात? आत्ता बँकांनी तर बंद केला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या 18% मिनिमम डिपॉल्ट केला की 24%. आणि सगळ्या शहरात कुठेही ते बॅग लावलेले पुट्टे फिरत असतात, पैसे गोळा करा. म्हणजे शोषण सुरू आहे, सगळं शोषण सुरू आहे. कुठंच नियंत्रक नाही आहे, टोलवर नियंत्रक नाही आहे. तुम्ही डिझेलपेक्षा जास्त टोल वसूल करत आहे, कुठंच नियंत्रक नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, GSTचं कलेक्शन 1 लाख कोटी झालं तेव्हा हे लोक वरवर उडत होते, आता 2 लाख कोटीचे वर चाललं. कुठं चालले पैसे? नाही, भ्रष्टाचार वगैरे नाही झाला. स्पॉन्सरशिप कोणी केली हे बघून घ्या, आणि त्याचं व्हाईट पेपर तर पब्लिश झाला पाहिजे. वर्षभर महोत्सव घेता तुम्ही, और केंद्र सरकारची जर फंडिंग होत असेल तर हिशोब द्यायला पाहिजे ना. तुम्ही त्या NGOंना बंद केले, आता हे नवीन पोटभरू आले ना, हे राजकारणातल्या पोटभरू ज्यांच्याकडे संस्था आहे, ज्यांनी 2 नंबरचे पैसे खाल्ले आहे, त्या लोकांना भीती आहे. ते मोदीच्या विरुद्ध, NPDच्या विरुद्ध बोलत नाही, आत्ममुग्धतेवर बोलत नाही. हा भयंकर रोग आहे. ये अमित शाह, नरेंद्र मोदी घातक है. तो लोकतंत्र खत्म कर देंगे लोग, संविधान को धोखा है इनसे. या नाही आपण कुठं कोणत्या पेपर नाही हे बघा, आपण 24 मध्ये फंडामेंटल कंट्री जे आहे, फंडामेंटलिस्ट म्हणजे इस्लामिक कंट्री, ते ओपन होत आहे. आणि आपण काय करतो? सुरक्षित हातात आहे ना. तर हा रिपोर्ट काय सांगतो? हे सुरक्षित हातात आहे. लोकांच्या अश्रू पुसण्याला वेळ नाही, कपडे बदलायला वेळ आहे, नवीन ड्रेस घालायला. 18 कोटीचा पेंडॉल तोही पडत आहे. आणि ही व्यवस्था काय कामाची? ही व्यवस्था, ही मटेरियलिस्टिक व्यवस्था कोणत्याही देशाला टिकली नाही. सुरक्षित हातात आहे तर लोक सुरक्षितते पाहतील ना. इंदिराजी पडल्या होत्या, इंदिराजी गेल्या होत्या ना. राजीव गांधीला 403 सीटा भेटल्यानंतरही ते पडले होते. जनता सब जानती है, पब्लिक. आम्ही मोदींना हिशोब मागत आहोत. आपण आम्हाला सहकार्य करा असं तुमचं माझं हात जोडून विनंती आहे.
मी आता बोलतो की महाराष्ट्रातून एकही जागा आली तर मी राजकारण सोडून देईन आणि NDAला सगळे भामटे पकडून 180च्या वर जागा आल्या तर मी राजकारण सोडून देईन. 40 वर्षाचं माझं राजकारण आहे आणि चले जाऊंगा संन्यास लेके. अरे लोक मूर्ख थोडी आहे. 10 वर्ष वेळ दिला, 10 वर्षात काहीच करून दाखवलं नाही. ही काय प्रगती आहे का? बोला बोला. नाही नाही नाही, आता साहेब बोलले, मी त्यांचा खूप आदर करतो. इतका EVM वर वाद आहे तर त्याच्याजवळ VVPAT काउंटिंग व्हायला पाहिजे. EVM म्हणजे विरोधी पक्ष काय म्हणते की EVM मुळे आम्ही मोदी निवडून येते. तर मोदीनं ती पॉसिबिलिटी दूर करावी असं म्हणते तो. मोदी आहे म्हणजे असा चुत्या तो पाहिलाच नाही. असं तुरंत अरे 4 कोटी घर बनले, 10 कोटी बाई अयोध्येला भेटते त्याला उज्ज्वला योजनेत. काय सुरू आहे त्यांना? म्हणजे लोकांना मूर्खच बनवणार. 4 कोटी घर कुठं बनले? पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता दिलाच नाही. आणि भारतात घरं किती लोकांना पाहिजे? याने म्हटलं तर सबको पक्के मकान दूंगा. नागपूरमध्ये 70% लोक कच्च्या मकानात राहतात. नागपूर हा स्मार्ट सिटी होणार होता. स्मार्ट सिटी किती झाल्या हो मोदीच्या कोणत्या? आणि मला एक सांगा, फ्रान्सच्या कंपनीकडून भाड्यानं मेट्रो चालवता, परंतु हा फिजिबल फॉर्म्युला आहे काय? नागपूरमध्ये कोणत्या इंडस्ट्री 10 वर्षात आल्या आणि त्यांनी टेक ऑफ घेतला आणि लोक सगळे कामाला चालले. 50,000 लोकांना रोजगार देतो. संध्याकाळी लोक बाहेर येतात तो बोटावर मुंजासारखे लोक. कोणता कारखाना आहे हा तिथं? तो 400 एकर जमीन त्याला दिली आहे. TCSनं किती लोकांना दिले? तिथं हिंदुस्थान आला होता त्यांनी काय केलं, त्या लोकांकडूनच घ्यायचे 3.5-4 लाख रुपये आणि त्यांना 30,000 रुपये महिना द्यायचे. मी सांगतो की ॲक्च्युअल 14,800 लोक तिथं काम करतात. आणि तुम्ही कोणती कंपनी आली हे सांगा ना. हे बघा, आपण आहे ना आंधळ्यासारखं फॉलो नाही करत. आता केसानं नायट्रोजन काढणार होते, कुठं आहे? कोणाच्या केसानं नायट्रोजन काढलं? एक मिनिट दादा. अरे दादा, तुम्ही थोडी शिस्त पाळा ना. आपण बोला साहेब. स्मार्ट सिटी म्हणजे सिवरेज लाईन बरोबर झाल्या पाहिजे. नाल्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे. 18 पॅरामीटर होते आणि तो माझा मित्र होता इथं यवतमाळला कलेक्टर होता त्यावेळेस. तो स्मार्ट सिटी इन्चार्ज होता. काही फॉलोअप नाही झाला. काही सिटीज अपग्रेड झाल्या, जसं वाराणसी अपग्रेड झालं. काही सिटी बऱ्या झाल्या ना, रस्ते बरे झाले काही ठिकाणी. पण सिवरेज लाईन, बेसिक हेल्थ हायजीन, आरोग्य सेवा. आता माझी एक मागणी आहे, त्या मागणीबद्दल मोदींनी कबूल केलं होतं. 10,000 रुपये आरोग्य सेवेवर देतात. 10 लाख रुपये देतात ना. परंतु तुम्ही कोणत्याही दवाखान्यात भरती व्हा, त्या स्कीमचेही पैसे घेतात आणि रुग्णालाही नागणं करतात. त्याच्या लूट सुरू आहे. मी अजून सांगतो, व्यावसायिक शिक्षण, जाती धर्म सगळं, इन्कम सगळं सोडून मुक्त केलं पाहिजे. जसं अन्न युनिव्हर्सल केलं, अन्न सुरक्षा दिली, आरोग्य सुरक्षा दिली. आता त्याच्यात ज्या लूपहोल आहे त्या दूर कराव्या लागतील. परंतु शिक्षणामध्ये कन्सेशन देऊच नका. युनिव्हर्सली फ्री करा. मग हे लोक 18,000 फी, 18 लाख रुपये फी, 6 लाख रुपये इंजिनिअरिंगची फी कशी घेतील? हे नवीन ऑक्टोपस निर्माण झाले. मोदींनी ती युनिव्हर्सल करायला पाहिजे. ही बचत गटाची मागणी आहे. तुम्ही शिक्षण देखो, आज ते प्राईम मिनिस्टर आहे, त्यांच्याशीच अपेक्षा ठेवणार ना मी. आता कोणाची अपेक्षा ठेवू? सर, तिवारी सर, आपण सध्या महाराष्ट्रासंदर्भात बोलू. महाराष्ट्रामध्ये जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावाच केलेला आहे की
लोकसभेच्या आम्ही म्हणजे 45 पार करू असं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे काय आणि ते ऑटो रिक्षा चालवायचे ते काय ते आपल्या कोराडीच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत ते काय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हणालेले आहे की महाराष्ट्रातून भाजपच बाजी मारणार. अरे ते तर त्यांच्या आमचा पक्ष पडणार आहे असं कोणी बोलणार आहे का? आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सकाळी जे स्क्रिप्ट येते ते दिवसभर वाचतात, त्यांचं काही नाही आहे. ते बिचारे गरीब आहेत, ते तर खूप रडले होते त्यांची तिकीट कापली तेव्हा. नाही गरीब म्हणजे अधिकारानं. करोडचा बंगला वगैरे म्हणजे आले कुठून? त्या कोराडी थर्मल पॉवरचे ठेके घेऊन. अरे बावनकुळे वगैरे सारख्या लोकांचा संदर्भ घेऊ नये, कारण हे समाजाला हानिकारक असतं. त्यांच्या मागे कोण आहे हो? आणि मला सांगा, मोदीजी तर थोडा, नितीन गडकरी जे बोलतात मी प्रचार करणार नाही, फोटो लावणार नाही, त्यांना तिकीट मिळणार की हे पहिले विचारून घ्या. आणि मला नाही वाटत नितीन गडकरी वगैरे आता चालू शकते. त्या मोदी लाटेमध्ये चालले. तुम्ही यू कॅनॉट फुल द पीपल ऑलवेज. मे आय वेट फॉर एनी क्वेश्चन अदर दॅन द क्वेश्चन ऑलरेडी आस्क्ड बाय सम पीपल. चला तुम्हाला बोला सर बोला. दिली आहे मी, ब्लूप्रिंट तयार केली आहे, पण लोक मला निवडूनच देत नाही. 99 मध्ये उभा राहिलो, 2004 मध्ये आले, माझे भरलेले पैसे परत भेटत नाही. लोकांना असं पाहिजे या जातीचे एवढे, त्या जातीचे एवढे, त्या जातीचे ते. लोकांना पाहिजे कुठेतरी एक मंदिर 7,500 वर्षापूर्वीचं. अरे मला नाही, माझ्याकडे ब्लूप्रिंट आहे, सगळं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.